या इन्स्टिट्यूशनमध्ये येण्याची बरेच दिवसापासून इच्छा होती, परंतु एक मोठा भेटत नव्हता. 2-4दा मॅडमनी बोलावलं, पण ते झालं नाही. वेळेअभावी येऊ शकलं. आणि मॅडमनी जेव्हा मला म्हटलं की आजच्या पदवीधर समारंभाला या, तर मी लगेच होकार दिला. कारण जे इन्स्टिट्यूशन महात्मा ज्योतिबा फुल्यांच्या नावावर आहे आणि महात्मा ज्योतिबा फुल्यांचं जे वर्क आहे, जे काम आहे, जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्यांना घडवून आणलेलं आहे, त्या नावाच्या इन्स्टिट्यूशनमध्ये जाण्याचं, इथे पदवीधर समारंभात सहभागी होण्याचं मला भाग्य मिळालं, मला चान्स मिळाला. मला फार आनंद झाला. या जगात काही कॅश करता येत असेल तर ते फक्त नॉलेज आहे. ही डिग्री तुम्हाला इलिजिबल करते. ही डिग्री पुढे काही करण्यासाठीचे जे काही निकष असते ते तुम्ही फुलफिल करता, हे अचीव करू. डिग्री मिळवणं म्हणजे अपेक्षित आहे की तुम्ही नॉलेज मिळवणं, पण या शिक्षण व्यवस्थेमध्ये तुम्हाला कशा प्रकारचं नॉलेज मिळते, जे नॉलेज तुम्ही पुढे कॅश करू शकता का, याच्यावर मोठा प्रश्नचिन्ह आहे. कारण इच अँड एव्हरी एलिजिबल स्टुडंटला फक्त त्या डिग्रीच्या आधारावर पुढे जॉब्स किंवा काही करण्याची संधी मिळायला अपेक्षित होते, पण ते नाही मिळत. कारण या जगात फक्त नॉलेज कॅश होते. युनिव्हर्सिटी एज्युकेशन किंवा आपली एज्युकेशन पॉलिसी जी आहे ते तुम्हाला एका सर्टन लेवलपर्यंत वाईस बनवते, पण त्याच्या पुढे तुम्हाला सक्सेसफुल होण्यासाठी याच जगात आणि या एज्युकेशन सिस्टीमच्या बाहेरून ज्ञान घ्यावं लागणार आहे. समाजातून ज्ञान घ्यावं लागणार आहे, शिकताना ज्ञान घ्यावं लागेल. ते करिक्युलम मधूनच मिळेल तुम्हाला, इट्स नॉट नेसेसरी. सक्सेस कशाला म्हणतो तो एक डिबेटेबल हे आहे, प्रत्येकाच्या पर्स्पेक्टिव्हवर तो डिबेट आहे. पण तरी टू बी अ सक्सेसफुल पर्सन म्हणजे त्याच्यासाठी गरज आहे, त्यात तो स्वतःहून फुलफिल करू शकला पाहिजे, म्हणजे आपण सक्सेसफुल झालो का थोड्या बहुत प्रमाणात असं आपण समजतो. पण सक्सेस डिपेंड करते तुमच्या डोक्यात. तुम्ही काय बिलीव्ह करता, काय अचीव करायचं आहे, तुम्हाला किती तुम्ही रिलेटेड एफर्ट्स त्याच्यासाठी घेतात आणि कशा प्रकारे तुम्ही परस्यू करून ते मिळवता. अनेक उदाहरणं आहे या जगात आणि अनेक सक्सेस स्टोरीज आहेत की ज्या वाचून किंवा ज्या ऐकून तुमच्या लक्षात येईल की सक्सेस काही एकदम सहजासहजी मिळत नाही, त्याच्यासाठी खूप लढावं लागतं. तुम्ही शिकले म्हणजे तुम्ही सक्षम झाले असं समजतो, परंतु शिक्षणासोबतच काही जबाबदाऱ्या येतात. जेव्हा तुम्ही शिक्षण घेता आणि मी म्हणतो की तुम्ही सक्षम झाले, याचा अर्थ तुम्हाला आता आधाराची गरज नाही, तुम्ही कोणाचा तरी आधार होऊ शकता. आणि ती सामाजिकदृष्ट्या अपेक्षित आहे. या समाजात अनेक घटक असे आहेत की ज्यांना तुमची आवश्यकता आहे. तुम्हाला आता कोणाची आवश्यकता नाही, कारण तुम्ही शिकून खंबीर बळकट झालेले आहे. तुम्हाला स्वतःला कळते आता की काय चांगलं आहे, काय वाईट आहे, काय केलं पाहिजे, कसं केलं पाहिजे. परंतु ज्यांना नाही कळत ते दुबळे आहेत, त्यांना सहाऱ्याची गरज आहे. आणि तो सहारा या समाजातल्या अनेक घटकांना तुम्ही दिला पाहिजे, ही तुमच्याकडून अपेक्षा. सो दॅट जे अशिक्षित आहे किंवा कमी शिकलेले आहे ते आम्हाला इमिटेट करतील, त्याच्यामुळे आमची रिस्पॉन्सिबिलिटी मोर आहे आणि आम्हाला या समाजासाठी अनेक गोष्टी करायच्या आहेत. आम्ही शिक्षित झालो आणि काय चांगलं काय वाईट याचा विचार करू शकतो, तर्क लावू शकतो. तर्काच्या आधारावर आम्ही आमचं आयुष्य जगू शकतो. कोणीही आम्हाला काही सांगायला, काही खोदायला लावले तर आम्ही काही करणार. आम्हाला ज्ञानाला खोदायचं आहे, इतर गोष्टी नाही खोदायच्या. तर एक परीक्षा नियंत्रक म्हणून मी इतकी अपेक्षा माझ्या विद्यार्थ्यांकडून करणं अपेक्षित आहे. अधिक काही तुमचा वेळ घेत नाही. सगळ्यांना पुढील आयुष्यासाठी, पुढील जीवनातील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो माझ्या दर्शकांसाठी.